नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जातोय बाना हिल्सला। फिरूया बाना हिल, हिरवागार जंगल है, बघूया पुढे काय होतंय। वियतनाम में हम लोग, ये बाना हिल है और यहाँ पे नेहा कक्कर बज रही है, पूरे इंडियन सॉन्ग बज रहे हैं। श्रेयू काय वाजते? नेहा दीदी वाजते। चला तर मग सुरुवात करूया आज आपल्या ट्रिपला। आपण आलोय बाना हिल्स मध्ये। तिकीट वगैरे आपण बघूया कसं काय आहे ते। आपल्याला समोर दिसते सन वर्ल्ड बाना हिल्स। पहिल्यांदा तिकीटकडे जाऊया आपण। तिकीट झालेलं आहे आमचं। मी आणि माझा मुलगा श्रेयू वरती बघा, वरती कोण आहे वरती? हाय नाही करायचं आहे। तिकीट वगैरे झालेलं आहे। तिकीट पडलंय पर पर्सन 9,50,000 50,000 इंडियन करन्सीमध्ये 3,100 समथिंग। आपण आता इथून पुढे वरती जाऊया। इथून वरती ते बोललेत वरती इथून जायचं आपल्याला रोपवेसाठी। रोपवेमध्ये बसूया आपण आणि बघूया आपण कुठे जातोय ते। श्रेयसाठी घेतलेले आपण। आता आपण निघालोय ट्रॉलीमध्ये, रोपवेमध्ये आलेलो आहे, बसलेलो आहे। स्टाफ इकडचा खूपच चांगला आहे। सगळे अरेंजमेंट भरपूर चांगली आहे लोकांची। श्रेयू पण विचार करतोय पप्पा कुठे आला घेऊन करून। हे या ट्रॉलीमध्ये म्हणजे या रोपवेमध्ये मी पहिल्यांदाच बसतोय। ते वाईफला विचारलं होतं, ती बोलते मी तर बसले खूप वेळा। बाबा ते बसले असतील, आम्ही बाबा कधी बसलेलो नाही, निघालेलो आहे। घाबरायला होते बाबा, भरपूर पाठवून काय करायचं, वरती जायचं की नाही। वरतून खालती दिसणारा जो नजारा एक नंबर आहे, विशेष वेगळा आहे। अजून वरती जायचं। इथून हे येलो घरातून निघालो आहे आम्ही वरती। घरातून म्हणजे जे काय असेल ते वरतून। आणखी वरतून हे बघा नदी वगैरे दिसते खालती। खालती एक तो धबधबा आहे, तो बघा धबधबा छोटासा आहे, ठीक आहे। वरतून पण येतात। श्रेयू पण विचार करतोय कुठे चाललो। लगेच घाबरून मम्मीच्या ह्याच्यात येऊन बसला मांडीवर। बघूया आता कुठपर्यंत नेतात हे। 10-12 मिनिटाचा प्रवास आहे वरती एक ठिकाणी जाईपर्यंत। त्याच्यानंतर परत दुसरी एक रोपवे आहे, तीच आम्हाला परत दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल। थोड्या वेळातच वरती पोचणार आहे मी, लवकरच सांगतो तुम्हाला कसं आहे ते। श्रेयू पण पप्पांकडे बघतोय, पप्पा करतोय काय, हाय बोलतायत मॅडम। पूर्ण धुका आहे आणि वरती पोचायला अजून 2-3 मिनटं लागतील बहुतेक। बाजूला पण आमच्या रोपवे आहे। आम्ही ज्या रोपवेमधून जातो त्याच्या साईडला एक रोपवे आणि त्या साईडला 2 रोपवे, टोटल 4 रोपवे आहेत। रनिंगमध्ये खाली 2च आहेत, ज्याच्यातून आम्ही एक जातोय, एक उतरणारी। अजून थोड्या वेळात पोचू आम्ही। पूर्ण धुका आहे, तुम्ही डोंगरात बघू शकता, पूर्ण धुका आहे। खालती पण धुका आहे। आता आम्ही पोचणार आहोत। फायनली पहिल्या डेस्टिनेशनला आम्ही पोचलो आहे, वरती आलेलो आहे। थोड्या वेळ वरती इथं शिडी आहे, शिडीतून वरती जातो। आता वरती बघूया अजून काय भेटते ते। फर्स्ट फ्लोअरला आलो आहे आम्ही वरती चढून। वायफाय बघत होतो, वायफाय आहे का। वायफाय नाही आहे इथं, आहे तो जास्त काही नाही। आणि जसं आतमध्ये जाताच पहिली नजर गेलेली आहे आपल्या झेंड्याकडे। आपला भारताचा झेंडा, आपला अभिमान स्वाभिमान। माझी वाईफ पण खुश झाली भारताचा झेंडा बघून। हा आहे बाना हिलमधला हा ब्रिज आहे, म्हणजे हातावरचा ब्रिज आपण म्हणू शकतो त्याला। खूपच सुंदर आहे हा। आर्किटेक्चर जो पण असेल त्यांनी भारी काम केलं आहे। आता आम्ही इथं थोडा वेळ बघणार, फिरतो, अजून काय दाखवता येईल तुम्हाला ते दाखवणार। आम्ही तिथून वरती आलो होतो, बघूया आपण काय बघतो ते। श्रेयू पण बघतोय बाहेर। हा श्रेयू काय बघतो? या ब्रिजला गोल्डन ब्रिज असं बोलतात। गोल्डन ब्रिज आपण टाकलं गुगलला तर हे येतो, हा ब्रिज आहे तो। 2 हँड आहेत त्याच्यावरती हा ब्रिज ते आहे।
आणि इथून खालती खोल दरी आहे. तुम्ही ते ढग समोर बघू शकता. एकदम ते मोठे मोठे हातावरती ब्रिज आहे. ते असं आर्किटेक्चरचं म्हणजे कमालच आहे. बघण्यासारखं खूप छान आहे. आणि इथून जो समोरचा व्ह्यू आहे तो पण खूप मस्त आहे. समोरचा तुम्ही नजारा पाहू शकता किती एकदम भारी आहे. पूर्ण डोंगरमध्ये ते वरतून ते आम्ही त्याच्यातून आलो वरती. ते पूर्ण डोंगरातून धुकं दिसते आणि दुपारची वेळ आहे. आणि बघा पूर्ण खाली आहे आणि खालीमध्ये आम्ही माझ्या वाईफचा एक चांगला एक व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मस्त घेतलेला आहे. आम्ही जेव्हा आलो तर त्या व्हिडिओसाठी भरपूर टाईम घ्यायला लागला. ही दुसरी रोप आहे जी आम्हाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. पुढे आलेलो आहे आम्ही. ते थोडं काहीतरी खाण्यासारखं भरपूर काय आहे. इथं आईस्क्रीम वगैरे फास्ट फूड वगैरे आहे. हे गार्डन आहे इथलं मस्त एकदम. गार्डनमध्ये आलेलो आहे. आम्ही आता खालती उतरणार आहोत. जिथं आपण आता जेवणाचं दाखवलं होतं मी तुम्हाला, एक स्टॉल टाईप आहे. तिथून एक खालचं गार्डन दिसते. तिथून खालती आपण उतरणार आहोत. तिकडं बघणार आहोत गार्डन काय आहे ते गार्डनमध्ये. आणि तिथे एक स्टॅच्यू आहे आणि ते घरासारखं आहे. ते आपण ते पण बघू. समोर तुम्ही बघू शकता तिथे उंचावर आहे बाणा हिल्स. आपण एक अंदाज लावू शकतो की डोंगराच्या समोर एकदम तुम्हाला ढग दिसतात वरची. गार्डनमध्ये आलेलो आहे आपण. ते 2 खारुताई आहेत. खारुताईच आहेत ना. आणि तिथून वरतून मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवत होतो. हे कुठले फुलं आहेत मला माहिती नाही. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे कुठले फुलं आहेत, कोणाला माहिती असतील तर. गार्डनमध्ये आता फिरणार आहोत थोडा टाईम. आजूबाजूला तुम्हाला छोटे छोटे स्टॉल दिसेल. आपल्यासारखंच आहे म्हणजे आपल्याकडचे जे टुरिस्ट प्लेस आहेत तिकडे पण जाऊन जसे महागाई आहे ते पण तसंच आहे. आणि हे मेन गार्डनमधलं हे आहे. ते एक मुलगी आहे ते नाचताना म्हणजे असे एक डान्स पोजमध्ये आहे. हे 4 मुलं आहेत समोर. श्रेयू आपला खेळतोय आणि आपला व्हिडिओ काढतोय बघतोय तर तुम्हाला दाखवण्यासाठी पटापट. मस्त फुलांची एक फुलांचा बगीचा आहे मस्तपैकी सजवलेला. खूपच छान आहे आणि वातावरण एकदम थंड आहे. इकडे कोण येणार असेल, कोण जाणार असतील त्यांनी थोडे कपडे पण तसेच गरम स्वेटरवाले घाला. तुम्ही बघू शकता किती चांगला सिनारी आहे. आणि हा इथं मी पाठी मोर बघितला आहे. बघा मोर, तो पण खूप छान आहे. वरतून हा असा दिसतो पूर्ण मोर आणि त्याचे पंखांमध्ये ते पंखाच्या कलरचे फुलं लावलेत त्या लोकांनी. आणि सेकंड पार्टमध्ये मी दुसरा एक व्हिडिओ घेऊन येतो बाणा हिलचा. बघण्यासाठी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.